रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कामथे येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे। डॉक्टर कांचन मदार असे या महिला डॉक्टरांचे नाव असून विशिष्ट प्रकारच्या औषधांच्या गोळ्या देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका प्रकरणात संबंधित व्यक्तीकडून औषधे उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर कांचन मदार यांनी 4500 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला। काल सायंकाळी 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर कांचन मदार या तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारत असताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात ताब्यात घेतलं। या कारवाईमुळे शासकीय रुग्णालयासह संपूर्ण आरोग्य विभागात मोठी खळबळ माजली आहे। घटनेनंतर संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लाच मागण्यामागील कारणे तसेच या प्रकरणातील इतर बाबींचा सखोल तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येतोय। सरकारी रुग्णालयातील डॉक्टरच लाच स्वीकारताना पकडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे।